एक जसं मगाशी म्हटलं ऐतिहासिक निवडणूक आहे अनेक कारणांसाठी. राजकीय युती आघाडी हा मुद्दा वेगळा. 8 वर्षांनंतर निवडणूक होते आणि मध्यंतरी तुम्ही असं म्हणाल होतात, की तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी निवडणूक बघितली नाही आहे. नेमकं काय? नाही, मीच काय अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली नाही अशी निवडणूक. कसं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये जर समजा आपण लोकसभेपासून जर समजा आपण चित्र उभं केलं, तर लोकसभेला काय चित्र दिसलं आपल्याला माहिती आहे. खास करून महाराष्ट्रामध्ये, खास करून उत्तर प्रदेशमध्ये किंवा आता उत्तर प्रदेशात निवडणुका व्हायच्यात, आता येतील त्या. बरोबर 6 महिन्यानंतर निवडणुका झाल्या आणि 6 महिन्यानंतर निवडणुका झाल्यावरती ज्या प्रकारचा तुम्हाला वोटिंग पॅटर्नमध्ये जो ड्रास्टिक चेंज दिसला, असा चेंज मला असं वाटतं की मी कधी पाहिलाही नव्हता आणि अशी काही घटनाही घडल्या नव्हत्या, अशा काही गोष्टीही नव्हत्या. हे कशातनं झालं? आणि आत्ता जर समजा आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आता गेल्या वर्षी मला असं वाटतं विधानसभेच्या झाल्या, वर्ष दीड वर्ष झालं असेल, आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या झाल्या, त्या निवडणुकांमध्ये ज्या प्रकारे पैशाचा वापर जो होतो आहे, म्हणजे काय पैसे, त्याला मर्यादाच नाही आहेत. ज्या प्रकारच्या गोष्टी आमचे लोक सांगत आहेत, त्यांना ज्या काही प्रकारच्या समोरच्यांना ऑफर्स येत आहेत, किंवा 70 लोक बिनविरोध काय निवडून येत आहेत, आणि म्हणजे काय पाण्यासारखा पैसा जो काय कुठून येतोय पैसा, हा काय येतोय हेच समजेन असं झालं आहे.